धम्मपद सहस्रवग्गो योच वससतं जीवे दुःशीलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंतस्स झायिनो। जो दुःशील आणि ध्यानरहित आहे तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा शीलवंताचे ध्यानवंताचे एका दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय। अर्थकथा। उतार वयात भिक्षू झालेल्या काही माणसांनी अरण्यात जाऊन ध्यान करण्याची इच्छा व्यक्त केली। बुद्धाला त्यातील धोक्याची आगाऊ कल्पना येऊन भिक्षूंना त्यांनी सल्ला दिला की त्यांनी तरुण अरहंत असलेल्या नवशिक्या संकीच्य याला आपल्याबरोबर घ्यावे। त्यांच्या अरण्यातील उपस्थितीची माहिती मिळाल्यावर चोरांच्या एका टोळीने त्यांच्याकडे येऊन नवस फेडण्यासाठी बळी म्हणून देण्यासाठी एका भिक्षूची मागणी केली। ज्येष्ठ भिक्षूपासून ते अगदी कनिष्ठ भिक्षूपर्यंत सर्वांनी आपले जीवन देऊन टाकण्याची तयारी दाखवली, परंतु तरुण नवशिक्या संकीच्याने दुसऱ्यासाठी म्हणून स्वतःचे जीवन अर्पण करण्यास त्यांची अनुमती मिळवली। त्या लुटारूंनी त्याला आपल्या गुहेकडे नेले आणि तेथे त्याला ठार करण्याची तयारी केली। नवशिक्या संकीच्याने शांतपणे ही अवस्था साध्य केली। लुटारूंच्या मोरक्याने 2दा त्याला आपल्या तलवारीने ठार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही। हे पाहून मोरक्याला भीतीचा धक्काच बसला आणि त्यामुळे त्याने नवशिक्यापुढे लोटांगण घातले, धम्माचे श्रवण केले आणि भिक्षू होण्याची इच्छा व्यक्त केली। त्याच्या अनुयायांनी सुद्धा तशीच इच्छा व्यक्त केली। नवशिक्याने त्यांना दीक्षा दिली आणि अरण्यात तोपर्यंत ध्यान करत असणाऱ्या भिक्षूंमध्ये सुरक्षितपणे परतला। त्याने त्यांची रजा घेतली आणि बुद्धाजवळ जाऊन घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली। बुद्धाने त्यावेळी सत्वशील जीवनाच्या महतीचा उल्लेख केला।